शालोम प्रियांनो, भारताच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. प्रभूने आपल्याला ह्या देशाचा किती चांगला आशीर्वाद दिलेला आहे. विविध पैलूंनी नटलेला हा आमचा देश आम्हाला खरोखरच अभिमानास्पद आहे. आणि आज आपण प्रभूची उपासना करताना या भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रभूची उपकार स्तुती करूया. यावेळेस आपण प्रार्थना करूया. प्रभू देवा, आम्ही तुझी उपकार स्तुती करत तुझ्या सानिध्यामध्ये येतो. प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो. आम्हाला हा भारत देश तू दिलेला आहेस. या देशामध्ये तू आम्हाला आशीर्वाद दिलेला आहेस. संपन्नतेने भरलेला आमचा भारत देश आमच्यासाठी आशीर्वादाचं कारण आहे. याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आणि प्रभुदेवा, आम्ही भारताचे चांगले नागरिक बनून आमचं कर्तव्य पार पाडावं आणि आम्ही तुझी सुवार्ता या देशामध्ये गाजवावी म्हणून जो आमचं सहाय्य कर. प्रभू, आज आम्हाला तुझी उपासना करण्यासाठी एकत्र आणलेलं आहेस. याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आम्ही सर्व उपासना तुझ्या हातात देतो. आम्ही तुला प्रार्थना करतो की आज आम्हाला तुझ्या सानिध्याचा अनुभव येऊ दे. आम्ही तुझी स्तुती करावी, तुझं गौरव करावं, यासाठी आमचं सहाय्य कर. आमचं सर्व अशक्तपण तू दूर कर आणि आम्ही तुझ्या सानिध्यामध्ये रममाण व्हावं म्हणून तू आमचं सहाय्य कर. यावेळेस तुझ्या सानिध्यामध्ये असताना आमचे भरकटणारे विचार तू काबूत आण. आम्हाला खरेपणानं आत्म्यानं तुझी स्तुती करता यावी, आराधना करता यावी म्हणून तू आमचं सहाय्य कर. आणि म्हणून इथून पुढचा सर्व वेळ आम्ही तुझ्या हातात देतो. आमची प्रार्थना तू ऐकली आहेस म्हणून तुझे आभार मानतो. येशू आमचा तारणारा, त्याच्या नावाने ही प्रार्थना करतो म्हणून तू ऐक. आमेन. काय प्रियांनो, कसं काय वाटतंय? मला आठवतं, आम्ही शाळेमध्ये असताना परेड घडीचे स्टार्च केलेले कपडे घालून आम्ही शाळेमध्ये जायचो. आमचं भाषण असायचं आणि आम्ही दिमागदार ते भाषण करून खाऊ घेऊन घरी परतायचो. प्रियांनो, आज देवदयेनं रविवारीच प्रभूची उपासना करण्याचा दिवस असतानाच हा दिवस आम्हाला लाभलेला आहे. याबद्दल आपण प्रभूची उपकार स्तुती करूया. प्रभूने त्याच्या सानिध्याचा अनुभव द्यावा यासाठी आपण त्याची स्तुती गीतं गाऊया. आणि आज विविध गाणी आहेत. मराठी आहे, हिंदी आहे, इंग्रजी आहे आणि अनेक लोकांचा सहभाग आहे. चला तर आता उपासनेला सुरुवात करूया. स्तोत्र 103 मध्ये आपण म्हणतो, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. मला कल्पना आहे आपल्या सर्वांना हे स्तोत्र फार आवडतं. आज या स्तोत्रावर आधारित आपण गाणं गाणार आहोत. पास्टर जोसेफ पवार लोणी काळभोरहून हे गीत सादर करत आहेत. चला आपण त्यांच्याबरोबर सामील होऊया आणि प्रभूची उपकार स्तुती करूया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रभूची स्तुती असो. आज या सुंदरशा वेळेला चला आपण सर्वजण मिळून आपला जो जिवंत परमेश्वर आहे, स्तुतीस योग्य असा देव आहे, त्याची आपण स्तुती गायन करून, आराधना करून त्याला आपण उंचूया, त्याला धन्यवाद देऊया. स्तोत्रकर्ता दावीद 103 स्तोत्रामध्ये म्हणतो, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नामाचा धन्यवाद कर. हालेलुया. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद
धन्यवाद कर. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. उपकार त्याचे विसरू नको, प्रीती त्याची विसरू नको. उपकार त्याचे विसरू नको, प्रीती त्याची विसरू नको. धन्य नामाचा पवित्र नामाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. रोगा सर्व बरे करीतो, रोगा सर्व बरे करीतो. क्षमा अपराधांची आमच्या करीतो, क्षमा अपराधांची आमच्या करीतो. विनाश कर देतो आम्हा तारितो, विनाश कर देतो आम्हा तारितो. स्तुती त्याची कर. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. आयुष्य आमचे तृप्त करीतो, आयुष्य आमचे तृप्त करीतो. तारुण्य गरुडा प्रमाणे करीतो, तारुण्य गरुडा प्रमाणे करीतो. विनाश कर देतो आम्हा तारितो, विनाश कर देतो आम्हा तारितो. नाम त्याचे स्मरण. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हालेलुया. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. पाप जशी ममता करीतो, पाप जशी ममता करीतो. भय धरणाऱ्यावर तो ममता करीतो, भय धरणाऱ्यावर तो ममता करीतो. प्रकृती आमची प्रभू जाणीतो, प्रकृती आमची प्रभू जाणीतो. भय त्याचे धर. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. ओ धन्य, ओ धन्य, धन्यवाद कर. ओ धन्य, धन्य, धन्यवाद कर. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. प्रभा मी तुला धन्यवाद देतो, तुझे मनापासून आभार मानतो. आम्ही तुझी स्तुती करतो, कारण तू आम्हाला तारण दिलंस, आमची नावं जीवनाच्या पुस्तकात लिहिलीस. तू आम्हाला पवित्र आत्मा दिलास, तू आम्हाला मंडळी दिलीस, तुझं अद्भुत वचन तू आम्हाला दिलंस. आमची नावं तळ हातावर कोरलीस. आम्ही तुला धन्यवाद देतो. आब्बा आणि बाप्पा म्हणून हाक मारण्याचा अधिकार तो आम्हाला दिला, म्हणून आज या वेळेस आम्ही तुला धन्यवाद देतो. आणि पुन्हा एक वर आम्ही म्हणतो, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. किती सुंदर गाणं होतं ना हे पास्टर जोसेफ. या सुंदर गाण्याबद्दल तुमचे मनापासून आभार. चला यावेळेस आणखीन एक गाणं आपण ऐकणार आहोत आणि लंडनहून शर्ली आणि शेरिल या हे गीत सादर करत आहेत.
येशू माझ्या सोबत आहे या अर्थाचं हे गाणं. आणि जर येशू माझ्यासोबत आहे तर मला भय कशाचं. चला तर हे गीत आपण ऐकूया, त्यांच्याबरोबर गाऊया. शर्ली, शेरिल, या सुंदर गाण्याबद्दल तुमचे मनापासून आभार. यावेळेस आता आपण देवाचं वचन वाचूया. आणि आज देवाचं वचन आपल्यासाठी वाचत आहेत अमेरिकेहून स्मिता उजगरे. रोमकरास पत्र अध्याय 1 14 ते 17 वचने. मी सर्व लोकांची ग्रीक आणि ग्रीक नसलेले, शहाणे आणि मूर्ख सेवा केली पाहिजे. त्यासाठीच तुम्ही जे रोममध्ये आहात
त्या तुम्हा सुद्धा सुवार्ता सांगण्याची माझी फार इच्छा आहे. मला सुवार्तेची लाज वाटत नाही, कारण देवाचे सामर्थ्य जो कोणी विश्वास ठेवतो त्या सर्वांसाठी तारण आहे. प्रथम यहुद्यांकरिता आणि नंतर ग्रीकांसाठी. कारण सुवार्तेमध्ये देवाचे नीतिमत्व ते विश्वासापासून विश्वास असे प्रगट झाले आहे. पवित्र शास्त्रात असे लिहिलेले आहे की नीतिमान विश्वासाद्वारे वाचेल. देवबाप वाचलेले वचने आशीर्वादित करो. स्मिता, हे सुंदर वचन वाचलंस याबद्दल तुझे मनापासून आभार. प्रियानो, यावेळेस आपण आणखीन एक गीत ऐकणार आहोत आणि हे इंग्रजी गीत अमेरिकेहून मेरी ॲन आपल्यासाठी सादर करत आहे. जीसस पेड इट ऑल. खरोखरच येशूनं आमच्यासाठी सर्व काही भरून दिलं. चला हे गीत गाऊया आणि प्रभूची स्तुती करूया. I hear the Savior say, thy strength indeed is small. Child of weakness, watch and pray. Hide in me thine all in all. 'Cause Jesus paid it all. All to him I owe. Sin had left a crimson stain. He washed it white as snow. Lord, now indeed I find I bow in thine alone. Can change the leper's spots and melt the heart of stone. 'Cause Jesus paid it all. All to him I owe. Sin had left a crimson stain. He washed it white as snow. 'Cause Jesus paid it all. All to him I owe. Sin had left a crimson stain. He washed it white as snow. He washed it white as snow. And when before the throne I stand in him complete, Jesus died my soul to save, and my lips shall still repeat. Jesus paid it all. All to him I owe. Sin had left a crimson stain. He washed it white as snow. 'Cause Jesus paid it all. All to him I owe. Sin had left a crimson stain. He washed it white as snow. He washed it white as snow. He washed it white as snow. मेरी ॲन, ह्या सुंदर गाण्याबद्दल तुझे मनापासून आभार.
प्रियांनो, आज स्वातंत्र्य दिनानिमित्त देशाविदेशातून अनेक लोक आपल्याला शुभेच्छा देत आहेत. चला तर आपण या शुभेच्छा पाहूया. लहानपणीची आठवण म्हणजे पहाटेपासून सगळीकडे देशभक्तीपर गीतांचा गजर सुरू व्हायचा. माझी लहानपणाची आठवण म्हणजे फ्लॅग हॉइस्टिंग नंतर ठराविक मुलं म्हणजे त्यातली मी ससून हॉस्पिटलमध्ये चिल्ड्रन्स वॉर्डमध्ये आम्ही ग्लुकोज बिस्किट वाटायला जायचो. I would like to tell you about the Indian flag. The Indian flag has 4 colors. The first color is saffron. Saffron represents the strength and courage of the country. The second color is white. White represents the truth and peace. The third color is green. Green represents fertility, growth, and auspiciousness of the land. And finally, the blue circle in the middle. The blue Ashoka Chakra. Ashoka Chakra shows that there's life in me. Happy Independence Day! Hello everyone, praise the Lord. My name is Anita Gaikwad and next to me is my husband Arun Gaikwad. Hello. So nice to meet you remotely and virtually. Once again, before sharing how we celebrate Independence Day, I would really like to share with you the verse from the Bible. The verse is John chapter 8, verse 36. So if the Son sets you free, you will be free indeed. So as you know that our real freedom comes from our Lord Jesus Christ. Now going to our regular Independence Day celebration, it's generally celebrated on 15th of August weekends. So if the 15th of August is coming on Monday or Tuesday, then we celebrate it on Saturday, generally Saturday. So what happens is most of the time large Indian communities come together, they dress well, preferably the same color of flag, and they cook good food, share the food with each other, they sing the songs and dance and have a fun on that day. Many big cities also arrange big parades and they call India Day Parade, and they invite very well-known celebrity, actor, actresses, singers. They come there, they lead the parade. A lot of children participate into that. Many adults enjoy it and they sing songs, dance, and it's generally whole day they celebrate it from morning to evening 3 or 4 o'clock, and everybody goes home. So that's how we in generally celebrate Independence Day, and we enjoy it every year. Thank you once again. Thank you, Pastor, for giving us this opportunity. And our true freedom comes from Christ alone. So this is my prayer for India: is people will know their Savior, true freedom through Christ. And once again, thank you. Have a good day and take care. Bye. I'm Daniel Jadhav. I'm going to say the national pledge. India is my country. All Indians are my brothers and sisters. I love my country. I'm proud of its rich and varied heritage. I shall always strive to be worthy of it. I shall give my parents, teachers, and all elders respect and treat everyone with courtesy. To my country and my people, I pledge my devotion in their well-being and prosperity. Alone lies my happiness. Jai Hind.
प्रियांनो, डॅनीने किती सुंदर प्रकारे ही प्रतिज्ञा म्हटली ना. त्याचं कौतुक आहे. चला, यावेळेस आता आपण देवाचा संदेश ऐकणार आहोत. आणि आज देवाचा संदेश आपल्यापर्यंत आणत आहेत आपल्या सगळ्यांचे आवडते देवाचे सेवक, पुण्याहून रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड. शालोम. कसे आहात तुम्ही सर्व? भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सर्वांना मनापूर्वक शुभेच्छा. आज भारतवासियांच्या दृष्टिकोनातून भारताचा स्वातंत्र्य दिन अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, अत्यंत आनंदाचा दिवस आहे. आपण गुलामगिरीतून मुक्त झालो. स्वतंत्र देश म्हणून 15 ऑगस्ट 1947 आपण उदयास आलो. अगदी प्रारंभी पंडित जवाहरलाल नेहरू हे आपले पहिले पंतप्रधान होते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आपले पहिले राष्ट्रपती होते. तेव्हापासून देशाला अत्यंत उत्तम नेतृत्व लाभलं. आपल्या देशाचे सैनिक, त्यामध्ये तिन्ही दलाचे सैनिक, आपल्या देशाचे राजकीय पुढारी, या सर्वांनी या देशाचं उत्तम नेतृत्व केलं. आमच्या देशाचे सायंटिस्ट, आमच्या देशातील इंजिनियर्स, डॉक्टर्स, आर्किटेक्ट्स, आणि म्हणून आम्हाला आमच्या देशाचा अभिमान वाटतो. आणि ख्रिस्ती नागरिक या नात्यानं सर्व ख्रिस्ती समाजानं या देशाच्या प्रगतीमध्ये जे काही योगदान दिलेलं आहे त्याची आम्ही आठवण करतो. आमच्यापैकी अनेकांना माहीत नाही, परंतु स्वातंत्र्य लढ्यापासून आणि त्याच्या अगोदर सुद्धा अनेक ख्रिस्ती नेत्यांनी, स्त्रियांनी आणि पुरुषांनी या देशाच्या प्रगतीमध्ये, या देशाच्या जडणघडणीमध्ये अत्यंत मौल्यवान असं योगदान दिलेलं आहे. या सर्व नेत्यांची आपण आठवण करूया, ज्यांनी या देशासाठी त्याग केला, बलिदान केलं, कष्ट घेतले, या देशाला उत्तम नेतृत्व दिलं. या सर्व नेत्यांची आज आपण आठवण करूया आणि त्यांच्याबद्दल आपण देवाचे आभार मानूया. देवाची कृपा, देवाचा आशीर्वाद आमच्यावर आहे. त्यामुळे अनेक प्रसंगांमध्ये आमचं संरक्षण देवानं केलं. आमच्या देशावर अनेक आपत्ती आल्या, युद्ध झाली, महापूर आले. सध्या आपण एका महामारीमधून जात आहोत, आणि तरीसुद्धा देव आमच्याबरोबर आहे. देव आमचं सहाय्य करत आहे. देव त्याची कृपा आम्हाला पुरवत आहे. देव आमचं संरक्षण करत आहे. आणि या देशामध्ये स्वतंत्र देशाचे नागरिक म्हणून आपण राहू शकतो, त्याची भक्ती करू शकतो, त्याची प्रार्थना करू शकतो, त्याच्या नावाची घोषणा करू शकतो. याबद्दल आपण देवाला धन्यवाद देऊया. आणि हे जे स्वातंत्र्य देवानं आम्हाला दिलेलं आहे त्याबद्दल आपण देवाला मनापासून धन्यवाद देऊया. मी आमच्या वेगवेगळ्या देशातील आमच्या बंधूंना आणि बहिणींना, आमच्या मित्रमंडळींना विनंती केली होती की तुमच्या देशामध्ये कशा प्रकारे स्वातंत्र्य दिन, भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो त्याच्याविषयी तुमचे अनुभव आम्हाला कळवा. आणि काही जणांनी मला प्रतिसाद दिला. अनिता आणि अरुण गायकवाड आणि त्यांचा परिवार, दीपक आणि स्मिता ओजगरे, त्यांच्या मुली, रेव्हरंड प्रेमल आणि कविता अवसरमल USA मधून, रेव्हरंड अजय मोरे, त्यांच्या पत्नी कविता मोरे आणि त्यांचा परिवार, न्यूझीलंडमधून रेव्हरंड अमित आणि जेसिका लोंढले, या सर्वांनी आम्हाला जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. मला विश्वास आहे की त्यांनी जे काही आपल्याला शेअर केलेलं आहे त्याद्वारे तुम्हाला उत्तेजन मिळेल, तुम्हाला आशीर्वाद मिळेल. आणि देव या सर्वांना आशीर्वादित करो.
ही आमची प्रार्थना आहे. नेहमीप्रमाणे एक गीत गाणार आहे आणि त्यावेळेस आपण आपलं दान परमेश्वराला देणार आहोत. नमा परम मंगला गौरव तुला परमवत्सला. अतिशय सुंदर हे गीत आहे आणि याच्यामध्ये असं दिलं आहे की राग भूपकल्याण, ताल धुमाळी. उपासना संगीतामध्ये 20 नंबरचं गाणं आहे. मला संगीताचं अजिबात ज्ञान नाही आणि म्हणून हा राग कुठला आहे आणि हा ताल कुठला आहे हे काही मला समजत नाही, परंतु मी गायचा प्रयत्न करीन आणि तुम्ही ते गोड मानून घ्याल अशी मला आशा आहे. गाऊया आपण, माझ्याबरोबर तुम्ही सुद्धा गा. नमा परम मंगला गौरव तुला परम वत्सला. नमा परम मंगला गौरव तुला परम वत्सला. ध्याऊ गाऊ भजू वाहुनी, ध्याऊ गाऊ भजू वाहुनी. प्रेमाश्रूंच्या फुला, प्रेमाश्रूंच्या फुला गौरव तुला परम वत्सला. नमा परम मंगला गौरव तुला परम वत्सला. जगतारणा बापान कुठे, जगतारणा बापान कुठे. तव वात्सल्या तुला, तव वात्सल्या तुला गौरव तुला परम वत्सला. नमा परम मंगला गौरव तुला परम वत्सला. जगतारणा पुत्रा अनुपम, जगतारणा पुत्रा अनुपम. तुझी कृपा निर्मला, तुझी कृपा निर्मला गौरव तुला परम वत्सला. नमा परम मंगला गौरव तुला परम वत्सला. जगचालना पवित्र आत्मन, जगचालना पवित्र आत्मन. ही मम जीवन कला, ही मम जीवन कला गौरव तुला परम वत्सला. नमा परम मंगला गौरव तुला परम वत्सला. अतिशय सुंदर गीत आहे, अतिशय अर्थपूर्ण गाणं आहे. पहा, या गीतामध्ये नमा परम मंगला म्हणजे देवाला वंदन केलेलं आहे. गौरव तुला परम वत्सला असं म्हटलं आहे. आणि मग ध्याऊ गाऊ भजू वाहुनी प्रेमाश्रूंच्या फुला, म्हणजे आपण कशा प्रकारे त्याचं वंदन करायला पाहिजे, त्याला त्याची स्तुती करायला पाहिजे याविषयी म्हटलेलं आहे. आणि मग दुसरं, तिसरं आणि चौथं कडवं हे ख्रिस्ती सिद्धांत आहे. जगत कारणा बापा कोठे, जगत तारणा पुत्र अनुपम, जगत चालना पवित्र आत्मा. पिता पुत्र पवित्र आत्मा यांचं कार्य आपल्या जीवनामध्ये काय आहे याचं वर्णन या ठिकाणी कवीनं केलेलं आहे. पहा, आपली गीतं अतिशय अर्थपूर्ण असतात. पुष्कळदा आपण नेहमीप्रमाणे गीतं गातो, पण त्यामध्ये काय अर्थ आहे हे आपण समजून घेत नाही. आणि म्हणून अर्थपूर्ण जर आपण हे गीत गायलं तर त्यामध्ये खूप आनंद आहे, खूप आशीर्वाद आहे. यावेळेस आपण आपलं दान परमेश्वराला अर्पण करूया.
सर्वसमर्थ जिवंत प्रभू देवा, आम्ही तुझे उपकार मानतो. आज तू आम्हाला तुझ्या नावामध्ये एकत्र आणलंस. तुझी स्तुती आराधना करण्यासाठी हा सुंदर वेळ तू आम्हाला दिलास. याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. प्रभू, आम्ही आमचं दान, आम्ही आमचे अर्पण घेऊन तुझ्या समोर येतो. या दानाचा तू स्वीकार कर. हे दान तू आशीर्वादित कर. तुझ्या महान गौरवी सेवेसाठी, सुवार्ता प्रसारासाठी, गोरगरीब गरजवंत यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी या दानाचा उपयोग होऊ दे, अशा मी प्रार्थना करतो. या दानाबरोबरच आम्ही स्वतःचं समर्पण तुला करतो. तू आमचा स्वीकार कर, आम्हाला आशीर्वादित कर. इथून पुढच्या भक्तीमध्ये तू आम्हाला चालव. आम्ही स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही ही प्रार्थना करतो म्हणून तो ऐक. आमेन. मला खूप आनंद वाटतो. काल एका बहिणीचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की आम्हाला आमचं दान तुमच्या सेवेसाठी पाठवायचं आहे. आणि ताबडतोब त्यांनी 3,600 रुपये त्यांच्या कुटुंबातर्फे हे दान आपल्या सेवेसाठी पाठवलेलं आहे. देव या कुटुंबाला आशीर्वादित करो. देव आम्हा सर्वांना आशीर्वादित करो. त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असतो. आजच्या आपल्या मननासाठीचा जो शास्त्रभाग आहे तो रोमकरास पत्र याचा पहिला अध्याय आणि 14 ते 17 आपल्यासाठी मिसेस स्मिता दीपक उजगरे अमेरिकेवरून त्यांनी आपल्यासाठी वाचलं आहे. मी त्यांचा आभारी आहे. आणि आज त्यांचा वाढदिवस आहे. 15 ऑगस्ट हा आज त्यांचा वाढदिवस आहे आणि त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो, तुमची काळजी घेऊ आणि तुमचा उपयोग त्याच्या गौरवासाठी करो, ही आमची सर्वांची प्रार्थना आहे. आज मला आठवतं आहे रेव्हरंड मिसेस हॉवर्ड, ॲग्नेस हॉवर्ड, मिरजमध्ये मिशनरी म्हणून वानलेस हॉस्पिटलमध्ये चॅप्लन म्हणून त्यांनी अनेक वर्ष सेवा केली. आणि त्यांनी आणि त्यांच्या पतीनं डॉक्टर हॉवर्ड यांनी पश्चिम महाराष्ट्रामध्ये विशेषतः कोल्हापूर, सांगली, मिरज या भागामध्ये प्रचंड सेवा केली, अतिशय सुंदर सेवा केली. आणि मला जवळजवळ 10 वर्ष त्यांच्याबरोबर सेवा करण्याचा आनंद मिळाला. मी युथ फॉर क्राइस्टमध्ये मिरजेमध्ये सेवा करत असताना वानलेस हॉस्पिटलमध्ये त्या चॅप्लन होत्या आणि अतिशय सुंदर सहभागिता मिळाली. अतिशय सुंदर त्यांनी आम्हाला उत्तेजन दिलं, सहकार्य केलं आणि त्यांची आठवण होते आणि मनापासून देवाला धन्यवाद देतो. कारण आज त्यांचासुद्धा वाढदिवस आहे. 15 ऑगस्ट हा त्यांचा वाढदिवस आहे आणि त्यावेळेस म्हणायच्या, संपूर्ण भारत देश माझा वाढदिवस साजरा करतो. त्यांना अतिशय अभिमान वाटायचा. त्या नॉर्वेच्या होत्या रहिवासी. त्या पुन्हा शेवटी नॉर्वेला गेल्या आणि मग नॉर्वेमध्ये असतानाच त्या प्रभूकडे गेल्या. आणि त्यांनी आपलं जे विल केलं होतं, मृत्यूपत्र केलं होतं, त्यामध्ये भारतातील अनेक सेवांसाठी त्यांनी आपले जे पैसे आहेत ते वाटून दिले होते. आणि मी 1996 पासून लव महाराष्ट्र या मिशनरी संस्थेमध्ये काम करत होतो आणि त्या संस्थेलासुद्धा त्यांनी मला असं वाटतं 50,000 रुपये पाठवले होते. पहा, त्यांनी भारतामध्ये सेवा केली, महाराष्ट्रामध्ये सेवा केली आणि आपलं मृत्यूपत्र केलं त्यावेळेसुद्धा भारतामधील सेवा कार्यासाठी त्यांनी विचार केला आणि दान दिलं. काय अद्भुत गोष्ट नाही का? ही मिशनरी सेविका आपलं संपूर्ण जीवन त्यांनी मिशन सेवेमध्ये खेड्यापाड्यांमध्ये सेवा केली. अतिशय स्वार्थत्यागी वृत्तीनं त्यांनी सेवा केली. अनेक कष्ट त्यांनी सहन केले. ज्यावेळेस त्या लग्न होऊन कोल्हापूर भागामध्ये आल्या होत्या त्यावेळेस त्यांनी त्यांचे अनुभव मला पुष्कळ सांगितले की बैलगाडीतून त्यांना जावं लागायचं, त्यांना आणि डॉक्टर हॉवर्ड यांना वेगवेगळ्या खेड्यांमध्ये. आणि त्या काळामध्ये अनेक ठिकाणी जेव्हा ते घरामध्ये राहायचे तेव्हा विंचू निघायचे, साप निघायचे आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी त्या ठिकाणी सेवा केली. अतिशय फलद्रूप अशी त्यांची सेवा झाली आणि या देवाच्या सेविकेबद्दल आम्ही मनापासून देवाला धन्यवाद देतो. मिरज भागातील, मिरज, कोल्हापूर, सांगली या भागातील जे सर्व
ख्रिस्ती विश्वासणाऱ्या जे विशेषतः त्या काळामध्ये ज्यांनी मिसेस हॉवर्ड यांची सेवा पाहिली आहे, माझा विश्वास आहे की त्यांच्या मनामध्ये त्यांच्याविषयी प्रचंड आदर आजसुद्धा आहे. आणि प्रभूच्या या सेविकेबद्दल आम्ही मनापासून प्रभूला धन्यवाद देतो. तर आजचा जो शास्त्रभाग आहे रोमकरास पत्राचा पहिला अध्याय, आणि केवळ 4 वचनांवर आपण मनन करणार आहोत, 14, 15, 16, 17. कारण आज मला असं वाटलं की 15 ऑगस्ट आहे, त्याचं सेलिब्रेशन आपण करणार आहोत. त्याचप्रकारे आज प्रभुभोजनाचा विधी आहे. त्यामुळं आपल्याला भरपूर वेळ वचनासाठी देता येणार नाही, आणि म्हणून 4च वचनांवर आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. आणि 14वं वचन जे आहे, हेल्याणी व बर्बर, ज्ञानी व अज्ञानी यांचा मी ऋणी आहे. तर ते कशासाठी? तर त्याचा जो संदर्भ आहे तो 13व्या वचनाची आहे आणि 15व्या वचनाची आहे. कारण 15व्या वचनामध्ये पौल म्हणतो, याप्रमाणे रोम शहरात राहण्यात तुम्हालाही सुवार्थ सांगण्यास मी उत्सुक आहे. म्हणजे सुवार्थ सांगण्यासाठी तो उत्सुक असताना तो हेल्यानी आणि बर्बर, ज्ञानी आणि अज्ञानी यांचा विचार करतो. आणि 13 वचन जर आपण पाहिलं तर, बंधुजनो हो, इतर परराष्ट्रीयांमध्ये मला जशी फलप्राप्ती झाली तशी तुमच्यामध्येही व्हावी म्हणून मी तुमच्याकडे येण्याचा प्रयत्न केला. तर त्या संदर्भामध्ये जे अनेक लोक आहेत ज्यांना सुवार्थ सांगण्यासाठी तो धडपड करत आहे, त्यांचा उल्लेख करताना तो या ठिकाणी पौल या ठिकाणी म्हणत आहे की हेल्यानी व बर्बर, ज्ञानी व अज्ञानी यांचा मी ऋणी आहे. पौल त्यांचं का बरं ऋणी आहे? त्यांच्याविषयी का आभार प्रदर्शन करतो? कारण त्यांच्यामध्ये देवाचं कार्य झालं. हेल्यानी म्हणजे ग्रीक. रोममध्ये आणि इस्रायलामध्ये सुद्धा त्या काळामध्ये प्रामुख्याने ग्रीक लोक राहत होते. रोममध्ये त्यांची भाषा ग्रीक होती. जरी ते रोमन लोक होते तरीसुद्धा त्यांची भाषा ही ग्रीक होती. आणि ग्रीक हे स्वतःला अत्यंत सुसंस्कृत असे समजायचे. तर ग्रीक आणि इतर देशातील लोक कदाचित आपल्याप्रमाणे सुसंस्कृत आहेत असं ग्रीक लोकांना वाटत नव्हतं. आणि म्हणून पौल म्हणतो की ग्रीक आणि इतर देशातील, म्हणजे तो त्यामध्ये 2 वेगळ्या प्रकारे त्यांच्याकडे तो पाहतो, ज्ञानी आणि अज्ञानी. सुवार्थ ऐकणाऱ्यांमध्ये जे सर्व लोक आहेत त्याच्यामध्ये ज्ञानीसुद्धा आहेत आणि अज्ञानीसुद्धा आहेत. आणि जे देवाची सेवा करतात, जे वचनाची सेवा करतात, जे सुवार्थ प्रसार करतात, त्यांचा हा अनुभव आहे की सुवार्थ ही सर्वांसाठी सांगितली जाते. जे ऐकणारे आहेत त्यांच्यामध्ये कदाचित अत्यंत सुसंस्कृत लोक आहेत, कदाचित दुसरे आहेत की त्यांची फार मोठी संस्कृती आहे असं नाही, किंवा ते असंस्कृत असे समजले जात असतील जगाच्या दृष्टीनं. काही ज्ञानी आहेत, काही अज्ञानी आहेत. प्रत्येक सेवा करणाऱ्याला हा अनुभव आहे की ज्यावेळेस तो सेवा करतो त्यावेळेस पूर्णपणे अत्यंत सुसंस्कृत लोकांमध्येच आपण सेवा करतो असं होत नाही. पण कदाचित काही चर्चेस, काही मंडळ्या, त्यांना त्याचा अतिशय अभिमान किंवा गर्व असेल की आमची मंडळी अत्यंत सुसंस्कृत मंडळी. वी आर इलाइट्स. आणि काही मंडळांकडं तसं कदाचित पाहिलं जातं. परंतु पौल म्हणतो की सुवार्थ ही सर्वांसाठी आहे. सुसंस्कृत लोकांसाठी आहे, असंस्कृत लोकांसाठी आहे, ज्ञानी लोकांसाठी आहे, अज्ञानी लोकांसाठी सुद्धा आहे. आणि अशा प्रकारे सर्वांसाठी सुवार्थ आहे. आणि पौलानं आपल्या जीवनामध्ये, जरी तो अत्यंत सुशिक्षित, उच्च शिक्षित होता, सुसंस्कृत तो होता, तरीसुद्धा सुवार्थ सांगताना त्यानं भेदभाव केला नाही. आणि पहा, हे किती सुंदर आहे नाही का? आणि मिशनरी लोकांचं सुद्धा आमच्यासमोर अतिशय चांगलं उदाहरण आहे की मिशनरी केवळ श्रीमंतांकडे गेले नाहीत. त्यांना कदाचित मोठमोठ्या लोकांकडे जाता आलं असतं. ज्यावेळेस डॉक्टर वानलेस मिरजमध्ये आले आणि त्यांनी वैद्यकीय सेवेला सुरुवात केली, त्यावेळेस कोल्हापूरचे शाहू महाराज त्यांचे चांगले मित्र झाले होते. कोल्हापूरचे शाहू महाराज त्यांच्याकडे यायचे त्यांना भेटायला. परंतु त्यांनी आपली सेवा फक्त राजे
अधिकारी, श्रीमंत यांच्यामध्येच केले नाही, परंतु जे गरीब आहेत, जे दलित आहेत, अशा लोकांमध्ये खेड्यापाड्यांमध्ये जाऊनसुद्धा डॉक्टर वानलेस यांनी सेवा केली. आणि सेवक कधी भेदभाव करत नाही. आणि जर असा कोणी सेवक आहे की जो म्हणतो की मी फक्त सुशिक्षित लोकांकडेच जाईन, फक्त जे उच्च शिक्षित आहेत त्यांच्याकडेच जाईन, तर मला असं वाटतं काहीतरी समजतं आहे. त्याला सेवेचं खरोखर पाचारण आहे का याविषयी विचार करावा लागेल. पौल म्हणतो की हेल्लेनी आणि बरोबर ज्ञानी व अज्ञानी यांचा मी ऋणी आहे. सुवार्थ प्रसाराला त्यांच्यामध्ये देवानं त्याला संधी दिली म्हणून त्या लोकांचा तो ऋणी आहे. पण किती सुंदर आहे ना हे चित्र, की ज्या लोकांमध्ये पौल सेवा करत आहे त्या लोकांचा तो ऋणी आहे. आणि ही प्रवृत्ती आमच्यामध्ये असली पाहिजे. आम्ही कोणतरी फार आहोत, मोठे विशेष आहोत, आणि आम्ही जेव्हा सेवा करतो जणू काही आम्ही लोकांवर दया करतो, आम्ही लोकांवर मेहरबानी करतो, ही जर भावना सेवकामध्ये असेल ती किती चुकीची आहे नाही का. आणि कधी कधी आम्हाला हे पाहायला मिळतं. काही सेवक स्वतःला इतके मोठे समजतात की त्यांना असं वाटतं की मी गरिबाकडे जाऊ शकत नाही, एखाद्या अगदी साध्या गरीब माणसाकडे त्याच्या घरामध्ये मी जाऊ शकत नाही, त्याच्या घरामध्ये मी बसू शकत नाही. फक्त मी AC कारमध्ये जाऊ शकतो, ज्याचं स्वतःचा मोठा बंगला असेल किंवा मोठं घर असेल त्यांच्याकडेच मी जाऊ शकतो. जे खरे सेवक आहेत ते एखाद्या झोपडपट्टीमध्ये अत्यंत गरीब एखाद्या व्यक्तीच्या घरी सुद्धा जायला तयार असतात, आणि अत्यंत श्रीमंत माणसं ज्यांचे 3-4 बेडरूम असे घरं आहेत त्यांच्याकडे सुद्धा ते जातात. सेवक हा सर्वांसाठी असतो, सर्व ठिकाणी सुवार्ता सांगण्यासाठी तो तयार असतो. आमची सेवा कशी आहे? आम्ही देवाचं वचन सर्व लोकांमध्ये, सर्व ठिकाणी, सर्व वेळेस नेण्यासाठी तयार आहोत का? पौल म्हणतो, ह्याप्रमाणे रोम शहरात राहणाऱ्या तुम्हालाही सुवार्ता सांगण्यास मी अगदी उत्सुक आहे. पौलाचं जीवन हे सुवार्तेला वाहिलेलं होतं, आणि म्हणून या पत्रामध्ये रोम येथील मंडळीशी तो चर्चा करत असताना, रोम येथील मंडळीशी संभाषण करत असताना, त्यांच्याशी बोलत असताना तो त्यांना म्हणतो की तुमच्याकडे येऊन तुम्हाला सुवार्ता सांगण्यास मी उत्सुक आहे. पौलाला जो काही अनुभव होता सुवार्ता प्रसाराचा, आपण प्रेषितांच्या कृत्यामध्ये वाचतो की यरूशलेमपासून त्याने सुरुवात केली आणि मग अनेक ठिकाणी त्याने प्रवास केला. कुप्र बेटावर तो गेला, इफिस, फिलिपय अशा वेगवेगळ्या शहरांमध्ये तो गेला, आणि अनेक शहरांमध्ये त्याने सुवार्त प्रसाराचं कार्य केलं. त्याने प्रचंड छळ सहन केला, प्रचंड कष्ट घेतले, आणि अतिशय सुंदर सेवा त्याने केली. आणि आता रोम शहराकडे जाण्याची त्याची इच्छा आहे. आणि रोम शहरातील विश्वासणाऱ्यांना तो म्हणतो की तुम्हालाही सुवार्ता सांगण्यासाठी मी उत्सुक आहे. सेवकाचा हा फार सुंदर असा गुण आहे. सेवक हा सुवार्ता प्रसारासाठी उत्सुक असतो. तो सबबी सांगत नाही. तो कारणं देत नाही. मला जमणार नाही, मला वेळ नाही, मला शक्य नाही, अशा प्रकारे कोणताही सेवक सुवार्ता प्रसारासाठी सहसा नाही म्हणत नाही. आणि जर असा कोणी सेवक असेल की जो सबबी सांगतो, तर त्याला खरोखर सेवेचं पाचारण आहे का हा प्रश्न आहे. सुवार्ता प्रसार हा देवानं आम्हाला दिलेला फार मोठा सन्मान आहे. आम्ही सुवार्ता प्रसार करावा ही देवानं आम्हाला दिलेली मोठी जबाबदारी आहे, परंतु त्यामध्ये आम्हाला फार मोठा आनंदसुद्धा आहे. त्यामध्ये आम्हाला अतिशय अभिमान वाटला पाहिजे की देवानं ही जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. आणि रोम येथील मंडळीला लिहित असताना पौल म्हणतो की तुम्हाला सुवार्ता सांगण्यासाठी मी अत्यंत उत्सुक आहे. सुवार्ता सांगण्यासाठी आपण किती उत्सुक आहात? किती वेळेला तुम्हाला सुवार्ता प्रसार करण्याची संधी मिळाली आणि तुम्ही आनंदानं म्हटला, हो हो मी नक्की येणार. कदाचित तुमच्या पाळसाहेबांनी तुम्हाला बोलवलं,
कदाचित देवाच्या एखाद्या सेवकाने तुम्हाला बोलवलं, कदाचित एखाद्या एल्डरने तुम्हाला बोलावलं की चला आज आपल्याला सुवार्ता प्रसार करायला जायचं आहे. आमच्यापैकी किती जण आपण उत्सुक असतो. हो, आम्ही काम करतो, आमच्या घरच्या जबाबदाऱ्या आहेत, आम्हाला बऱ्याच गोष्टी करायच्या असतात आणि त्या गोष्टीतून वेळ काढायचा आणि सुवार्ता प्रसाराला जायचं हे कदाचित आमच्यापैकी काही जणांना अतिशय कठीण असं जातं. कधीकधी जर अशा प्रकारचं आमंत्रण आम्हाला मिळालं तर आम्हाला असं वाटतं, अरे बापरे, काय संकट आलं आता. मी कशी काय सुवार्ता सांगणार. पाऊलाचं जे जीवन आहे अतिशय सुंदर साक्ष आहे. तो म्हणतो की सुवार्ता प्रसार करण्यासाठी, सुवार्ता सांगण्यासाठी मी उत्सुक आहे. पहा, या पत्रामधून आपण ख्रिस्ती सिद्धांत शिकणार आहोत, परंतु आपण पाऊलाच्या जीवनामधून आमचं ख्रिस्ती जीवन कसं असावं, आमची सेवा कशी असावी, याविषयी आम्हाला पुष्कळ चांगल्या गोष्टी शिकायला मिळणार आहेत, पुष्कळ धडे आम्हाला शिकायला मिळणार आहेत आणि ते आम्ही आपल्या जीवनामध्ये अंमलात आणणार आहोत का, हा प्रश्न आहे. सुवार्ता प्रसारासाठी आपण उत्सुक आहात. पौलाला कदाचित माहीत नव्हतं की तो रोमला जाणार आहे, तो एक कैदी म्हणून जाणार आहे. पण तरीसुद्धा मला सुवार्ता प्रसार करायचा आहे हा विचार त्याच्या मनात पक्का होता. आणि जेव्हा आपण पाऊलाचं जीवन पाहतो त्यावेळेस तो रोमला गेला, कैदी म्हणून तो गेला आणि त्यानं सुवार्ता प्रसाराचं कार्य सुरू ठेवलं. आणि पाऊलाच्या पत्रातून आपल्याला हे समजतं की त्यानं प्रत्यक्ष राजवाड्यातील लोकांना सुद्धा सुवार्ता सांगितली. आणि कैसराच्या त्या सम्राटाच्या राजवाड्यामध्ये तो कैदी म्हणून असताना त्यानं काही अत्यंत महत्त्वाच्या लोकांना सुवार्ता सांगितली आणि त्यांचं जीवन बदलून टाकलं. तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये असा, तुम्ही सुवार्ता प्रसार करू शकता. कोणती परिस्थिती तुम्हाला सुवार्ता प्रसार करण्यापासून रोखू शकत नाही. रशिया हा देश लँड ऑफ आयर्न कर्टन असं म्हटलं जायचं, पोलादी पडद्यामागचा देश. परंतु या पोलादी पडद्यामागे सुद्धा सेवकांनी, ख्रिस्ती सेवकांनी सुवार्ता प्रसार केला. अंडरग्राऊंड चर्चेस होते, भूमिगत मंडळ्या होत्या आणि मंडळी वाढच होती. तुरुंगामध्ये सुद्धा अत्यंत कष्ट सहन करत असताना, छळ सहन करत असताना ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांनी सुवार्ता प्रसाराचं कार्य थांबवलं नाही. चीनमध्ये, अनेक कम्युनिस्ट देशामध्ये ख्रिस्ताची मंडळी सुवार्ता प्रसार करण्यापासून मागे हटली नाही. आजसुद्धा आमच्या देशामध्ये, विशेषतः उत्तर भारतामध्ये, कर्नाटकामध्ये, तामिळनाडूमध्ये सेवकांवर हल्ले होत आहेत, मंडळांवर हल्ले होत आहेत, चर्चेस पाडली जात आहेत, सेवकांना मारहाण केली जाते, तुरुंगात टाकलं जातं. तर सुवार्ता प्रसार थांबत नाही. कारण ज्यांनी हे आव्हान स्वीकारलेलं आहे ते असं म्हणतात की मी सुवार्ता प्रसारासाठी उत्सुक आहे, काही झालं तरी मी सुवार्ता सांगणार. कदाचित आज आम्ही अत्यंत सुख समाधानामध्ये, सुरक्षित जागी, अशा प्रकारच्या ठिकाणी आहोत, तरीसुद्धा सुवार्ता प्रसार करायला आम्हाला भीती वाटते. कारण उत्सुकता नाही. मला खूप आनंद वाटला. मी माझे मित्र आनंद समुद्रे यांना विनंती केली, ते सांगवीमध्ये राहतात आणि सांगवीमध्ये एक कुटुंब आहे, विजय पाटोळे आणि त्यांची मुलगी. त्यांच्यासाठी आम्ही मदत उभी करण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही अनेक जण प्रार्थना करत आहोत आणि ब्रदर आनंद यांना मी विनंती केली की आपण सांगवीमध्ये आहात तर कृपा करून या कुटुंबाकडे जा, त्यांची भेट घ्या. आणि त्यांनी मला फोन केला आणि सांगितलं की हो, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी गेलो, प्रार्थना केली, त्यांना मी सुवार्ता सांगितली आणि त्यांनी सुवार्तेवर विश्वास ठेवला. आम्हाला या कुटुंबाला मदत करायची आहे, परंतु सर्वात मोठी मदत त्यांच्या आध्यात्मिक जीवनामध्ये, त्यांचं जीवनाचं परिवर्तन व्हावं, त्यांचं तारण व्हावं
ही आमची सर्वात मोठी प्रार्थना आणि अपेक्षा आणि आशा आहे. आणि मला खूप आनंद वाटला की ब्रदर आनंद समुद्रे त्या ठिकाणी गेले. त्यांनी येशू ख्रिस्ताची सुवार्ता त्या कुटुंबाला सांगितली आणि त्यांनी त्यांचं तारण व्हावं म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताची प्रार्थना केली. पुढे जाऊया 16 वचन. कारण मला सुवार्तेची लाज वाटत नाही, कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला, प्रथम यहुद्याला मग हेलेनाला, तारणासाठी ती देवाचे सामर्थ्य आहे. पौल या ठिकाणी सांगत आहे की सुवार्ता सांगायला मी उत्सुक आहे. आणि त्याचं तर कारण देतो का सुवार्ता सांगायला उत्सुक आहे. कारण सुवार्तेची मला लाज वाटत नाही. मी उत्सुक आहे कारण मला लाज वाटत नाही. सुवार्ता सांगण्यासाठी मला भीती वाटत नाही, मला लाज वाटत नाही. आणि पौलाची फार सुंदर साक्ष होती की त्यानं सुवार्तेची लाज बाळगली नाही. खरं म्हणजे तो अत्यंत उच्चभ्रू समाजातील होता. पुरुषांपैकी एक होता. सेनेड्रिनचा मेंबर होता. न्यायसभेचा सभासद होता. उच्च शिक्षित होता. कदाचित तो भरपूर श्रीमंत असेल, त्याची भरपूर मालमत्ता असेल, तो रोमी नागरिक होता. अशा प्रकारे गर्व करण्यासाठी त्याच्याकडे भरपूर गोष्टी होत्या. परंतु तरीसुद्धा तो म्हणतो की मला सुवार्तेची लाज वाटत नाही. त्याला सुवार्तेची लाज वाटत नव्हती. कारण त्या काळामध्ये, ज्या काळामध्ये पौल येशू ख्रिस्ताची सुवार्ता सांगत होता, त्यावेळेस ख्रिस्ती लोक हे सर्वात ज्यांचा छळ केला जातो, त्यांचा द्वेष केला जातो, ज्यांना अत्यंत नीच असं समजलं जातं, त्यांना अत्यंत वाईट अशी वागणूक दिली जाते, त्या समाजाचा घटक झाला होता. आणि त्या समाजाचं प्रतिनिधित्व करत असताना दुसऱ्यांना सुवार्ता सांगायची म्हणजे त्यासाठी फार मोठं धाडस पाहिजे. आणि पौलाची साक्ष ही आहे की मला सुवार्ता सांगायला लाज वाटत नाही. सुवार्ता सांगायला त्याला लाज वाटावी, कदाचित याची अनेक कारणं असू शकतात. की ज्या प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता सांगायची, तो रोमी सरकारनं एक गुन्हेगार ठरवलेला, वधस्तंभावर अत्यंत लज्जास्पद असं ज्याचं मरण झालं होतं, ज्याच्या बाजूनं बोलण्यासाठी, संरक्षण करण्यासाठी कोणी उभं राहिलं नाही, सर्व पळून गेले होते. अशा या नेत्याचं अनुयायित्व स्वीकारायचं, त्याच्यावर विश्वास ठेवायचा, त्याच्या तत्वांचा प्रसार करायचा, ही गोष्ट फार धाडसाची होती. परंतु पौल म्हणतो की मला सुवार्तेची लाज वाटत नाही. भारतामध्ये ख्रिस्ताची सुवार्ता येऊन जवळजवळ 2000 वर्ष होऊन गेले, नाही का. पहिल्या शतकातच 52-54 साधारण या सालामध्ये थोमा भारतामध्ये आला. प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य थॉमस भारतामध्ये आला. केरळमध्ये त्याने सुवार्ता प्रसार केला. मद्रासमध्ये, चेन्नईमध्ये त्याने सुवार्ता प्रसार केला. आणि 2000 वर्षानंतर सुद्धा आज भारतामधील ख्रिस्ती लोकांची जी संख्या आहे ऑफिशियली, ती 2 ते 3% आहे. याचं एक प्रमुख कारण हे आहे की आमच्यापैकी अनेकांना सुवार्तेची लाज वाटते. येशू ख्रिस्ताविषयी बोलण्याचं धाडस आम्हाला नाही. येशू ख्रिस्ताविषयी आम्ही तोंड उघडत नाही. येशू ख्रिस्ताविषयी आम्ही बोलत नाही. ज्यावेळी आम्ही इतर अनेक धर्मियांमध्ये असतो, त्यावेळेस येशू ख्रिस्ताची साक्ष देण्यासाठी, सुवार्ता सांगण्यासाठी आम्हाला लाज वाटते. ही वस्तुस्थिती आहे. आज आम्ही जे बहुसंख्य ख्रिस्ती म्हणवणारे लोक आहोत, आम्हाला सुवार्तेची लाज वाटते. दिस इज अ फॅक्ट. ही वस्तुस्थिती आहे आणि ती आम्हाला स्वीकारावीच लागेल. ख्रिस्ती धर्माचा, ख्रिस्ती विश्वासाचा प्रसार, सुवार्तेचा प्रसार या देशामध्ये न होण्याचं एक कारण हे आहे की आम्हाला सुवार्तेची लाज वाटते. आमच्यापैकी किती आमच्या इतर धर्मीय मित्रांना, मैत्रिणींना, शेजाऱ्यांना येशू ख्रिस्ताची साक्ष देण्यासाठी तयार आहोत. आम्हाला लाज वाटते. पौल म्हटला, मला सुवार्तेची लाज वाटत नाही. आणि त्याचं कारण तो देतो. काय कारण आहे?
कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला तारणासाठी ती देवाचं सामर्थ्य आहे. सुवार्ता देवाचं सामर्थ्य आहे. देर इज अ पॉवर इन द गॉस्पल ऑफ द लॉर्ड जीसस क्राइस्ट. आणि जे सुवार्ता प्रसार करतात, जे सुवार्तेची घोषणा करतात, त्यांना याचा अनुभव येतो की सुवार्ता ही देवाचं सामर्थ्य आहे. पाऊलाला हा अनुभव स्वतःला आला होता. त्यानं सुवार्ता ऐकली आणि त्याचं जीवन बदलून गेलं. त्याचं परिवर्तन झालं. मंडळीचा छळ करणारा शाऊल त्याचा पौल झाला. आणि ख्रिस्तासाठी प्रचंड छळ सहन करणारा तो देवाचा सेवक झाला. देवाचं सामर्थ्य सुवार्तेमध्ये काय आहे याचा अनुभव सर्वप्रथम पौलाने स्वतःच्या जीवनामध्ये घेतला. आणि म्हणून तो इतरांना सांगतो की सुवार्ता तारणासाठी देवाचं सामर्थ्य आहे. आमचं जर तारण व्हायचं असेल तर ते केवळ सुवार्तेच्या माध्यमातूनच व्हायला पाहिजे. सुवार्तेच्या मार्गाने, सुवार्तेच्याद्वारेच आमचं तारण होऊ शकतं. आमचं तारण हे रूढी, परंपरा, विधी पाळल्यामुळे होत नाही. आमचं तारण सुवार्ता प्रसाराद्वारेच होतं. आणि सुवार्ता प्रसार हे आमच्यासाठी देवाचं सामर्थ्य आहे. तारणासाठी सुवार्ता प्रसार हे देवाचं सामर्थ्य आहे. देवाच्या सामर्थ्याद्वारेच सुवार्ता प्रसाराद्वारे आमचं तारण होतं. आमचं तारण होण्यासाठी सुवार्ता प्रसार प्रभावी कार्य करते. माझ्या जीवनामध्ये ते झालं, तुमच्या जीवनामध्ये ते झालं, अनेकांच्या जीवनामध्ये झालं, कारण ते देवाचं सामर्थ्य आहे. मला थोडंसं थांबू द्या आणि प्रश्न करू द्या. आपल्याला याचा अनुभव आला का? तुमच्या जीवनामध्ये सुवार्ता ही तारणासाठी देवाचं सामर्थ्य आहे याचा अनुभव आपण घेतला का? की आपण आपल्या रूढी, परंपरा, चर्चमधील विधी, वाडवडिलांपासून आपल्या घराण्यामध्ये चालत आलेल्या प्रथा यांच्याद्वारे आपण ख्रिस्ती विश्वासामध्ये आला आहात असं आपल्याला वाटतं? की सुवार्ता प्रसाराद्वारे तारण झालं? तुम्ही सुवार्ता ऐकली आणि देवानं त्याच्या सामर्थ्याद्वारे तुमचं तारण केलं. हा अनुभव तुम्हाला आहे? ज्यावेळेस तुम्हाला हा अनुभव येईल त्यावेळेस तुम्ही शांत बसणार नाही. तुम्ही सुवार्ता इतरांना गाजवाल. तुम्ही सुवार्ता प्रसार कराल, कारण तुम्हाला अनुभव आला आहे की सुवार्ता प्रसार ही देवाचं सामर्थ्य आहे. पौल म्हणतो, विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला तारणासाठी सुवार्ता ही देवाचं सामर्थ्य आहे. पहा, यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. पहिली गोष्ट, विश्वास ठेवणाऱ्याला ते सामर्थ्य आहे. जो विश्वास ठेवत नाही त्याला सुवार्तेचं सामर्थ्य समजत नाही. दुसरी गोष्ट, प्रत्येकाला, जो प्रत्येक जण विश्वास ठेवतो त्याच्यासाठी ती देवाचं सामर्थ्य आहे. त्यामध्ये कुठलाही भेदभाव नाही. प्रत्येकाला, स्त्री, पुरुष, लहान, मोठे, गरीब, श्रीमंत, काळे, गोरे, सर्वांसाठी, प्रत्येकाला, प्रत्येक विश्वास ठेवणाऱ्याला सुवार्ता ही देवाचं सामर्थ्य आहे. आणि तुम्हाला त्याचा अनुभव घेण्याची गरज आहे. आणि मग तो थोडीशी फोड करतो पौल या ठिकाणी. तो म्हणतो, प्रथम यहूद्याला, मग हेलेनाला. कदाचित हे आम्हाला खटकतं की यहुदीसारखं यहुद्यांचं काय एवढं कौतुक. कारण प्रभू येशू ख्रिस्त यहुद्यांमधून आला, पौल यहुद्यांमधून आला. आणि म्हणूनच आपल्या स्वतःच्या लोकांना सुवार्ता सांगणं हे त्यांना अधिक आवश्यक वाटलं. आणि म्हणूनच ते म्हणतात की जे यहुदी आहेत, देवानं त्यांच्यासाठी मसीहा पाठवला, ही सुवार्ता त्यांना समजणं थोडंसं सोपं आहे. परंतु यहुद्यांनी त्याचा स्वीकार केला नाही, यहुद्यांनी त्याचा विरोध केला. हे आपल्याला पवित्रशास्त्रामध्ये अनेक ठिकाणी पाहायला मिळतं. परंतु पौल म्हणतो की सुवार्ता प्रथम यहुद्यांसाठी, त्यानंतर ग्रीक लोकांसाठी, सर्वांसाठी, प्रत्येकासाठी आहे. कदाचित आम्हाला ही गोष्ट खटकते की यहुद्यांना का प्राधान्य आहे. देवाच्या योजनेमध्ये
ज्यावेळेस देवानं यहुदी लोकांची निवड केली आणि निवड केली त्यावेळेस त्यांनीसुद्धा त्याला प्रतिसाद दिला. त्यांनी आपले देव सोडून जिवंत देवावर विश्वास ठेवला आणि म्हणून देवाचे आशीर्वाद त्यांना प्राप्त आले. आणि त्यापैकी हा एक आशीर्वाद आहे की त्यांना सुवार्ता प्रथम मिळाली. कारण कदाचित सुरुवातीला त्यांनी देवाला प्रतिसाद दिला. ज्यावेळेस सुवार्तेची घोषणा झाली त्यावेळेस सर्वप्रथम यहुद्यांनी त्याला प्रतिसाद दिला आणि म्हणून त्यांना सुवार्ता सांगणं हे कदाचित पाऊलाला असं वाटलं की आपलं प्रथम कर्तव्य आहे. म्हणून तो असं म्हणतो की प्रथम यहुद्यांना, त्यानंतर हेल्लेनांना. त्याचा अर्थ तो दुजाभाव करतो, त्यामध्ये तो पक्षपात करतो असं नाही. परंतु त्यानं जे काही प्राधान्यक्रम ठरवलेले आहेत त्याप्रमाणे आपल्या स्वतःच्या लोकांसाठी आणि त्यानंतर इतर सर्वांसाठी सुवार्ता प्रसार करावा ही त्याची इच्छा आहे, त्याची भावना आहे. ज्यावेळेस आपण विचार करतो नाही का, त्यावेळेस आपण सर्वप्रथम आपल्या कुटुंबाचा विचार करतो की माझ्या कुटुंबातील सर्वांचं तारण व्हावं. आम्ही सर्व ठिकाणी जाऊन सुवार्ता प्रसार करावे, संपूर्ण जगाला सुवार्ता प्रसार करावा ही देवाची इच्छा आहे. परंतु आमच्या मनामध्ये हा विचार असतो की माझ्या लोकांचं तारण झालं तर किती बरं होईल. माझ्या स्वतःच्या लोकांचं, माझ्या कुटुंबाचं, मला जे जवळचे आहेत त्यांना तारणाचा अनुभव यावा, त्यांना सुवार्ता कळावी ही आमची इच्छा असते, बरोबर. पण त्याचा अर्थ असा नाही की आम्ही त्या ठिकाणी थांबतो. प्रथम आम्ही कदाचित आपल्या स्वतःच्या लोकांकडे जातो आणि मग आम्ही इतरांकडे जातो. प्रथम यहुद्यांना, त्यानंतर हेल्लेनांना, परंतु सर्वांना, विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला मग तुम्ही यहुदी असा किंवा ग्रीक असा किंवा कोणी असा, आम्हा सर्वांसाठी विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला सुवार्ता ही देवाचं सामर्थ्य आहे. आणि आज हा विचार आपण समजून घेणं महत्त्वाचं आहे की ज्यावेळेस आम्ही सुवार्ता प्रसार करतो त्याची आम्हाला लाज वाटत नाही. कारण आम्हाला याची खात्री असते की सुवार्ता प्रसार हे देवाचं सामर्थ्य आहे. आम्ही स्वतःच्या शक्तीने सांगत नाही, स्वतःच्या बुद्धीने सांगत नाही, स्वतःच्या क्षमतेनं आम्ही सुवार्ता प्रसार करत नाही. कारण आम्हाला ह्याचा अनुभव आहे, आम्हाला याची खात्री आहे की सुवार्ता प्रसार ही देवाचं सामर्थ्य आहे. चला आपण नव्यानं आपलं स्वतःचं समर्पण करूया की सुवार्ता प्रसार आपण करूया, कारण ती देवाचं सामर्थ्य आहे. कशासाठी? तारणासाठी ती देवाचं सामर्थ्य आहे. आज आपण अनेक लोकांना मदत करतो. आम्ही आमच्या अनुग्रह प्रेयर फेलोशिप तर्फे अनेक लोकांना मदत करायचा प्रयत्न करत आहोत. पण तुम्हाला मला सांगू द्या, सर्वप्रथम माझी इच्छा ही असते की त्यांचं तारण व्हावं. ब्रदर आनंद समुद्रे यांना मी सांगितलं की पाटोळे कुटुंबाची भेट घ्या, त्यांच्यासाठी प्रार्थना करा. आम्ही कदाचित त्यांना आर्थिक मदत करत आहोत, परंतु त्याच्यापेक्षा मोठी मदत ही आहे, त्यांची गरज ही आहे की त्यांचं तारण व्हायला पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये त्यांचं परिवर्तन व्हायला पाहिजे, त्यांना तारणाचा अनुभव यायला पाहिजे. ही आज त्यांची सर्वात मोठी गरज आहे. आज आम्ही कोणालाही मदत करायचा जेव्हा विचार करतो तेव्हा आपण हे लक्षात ठेवूया की त्या व्यक्तीची सर्वात मोठी गरज ही आध्यात्मिक गरज आहे. व आम्हाला भौतिक गरजा आहेत, अन्न, पाणी, वस्त्र, आम्हाला आर्थिक गरजा आहेत. परंतु मानवी जीवन हे मर्यादित आहे. त्यानंतर आम्हाला अनंत काळचं जीवन जगायचं आहे. ते आम्हाला कोणाबरोबर घालवायचं आहे? देवाबरोबर की देवव्यतिरिक्त? आणि म्हणून आमचं तारण होणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि म्हणून तारणाची घोषणा करणं, सुवार्ता सांगणं हे आम्हा प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. ते आमचं कर्तव्य आहे, ते आम्ही करायलाच हवं. तेव्हा मी अभ्यास करत असताना मला हे लक्षात आलं की सुवार्ता हा शब्द या पहिल्या 16 वचनांमध्ये 6 वेळेस आला आहे. पहिल्या वचनामध्ये पाऊल स्वतःशी म्हणतो, देवाच्या सुवार्तेकरता वेगळा केलेला. दुसरं वचन, या सुवार्तेविषयी. दुसऱ्या वचनाचा दुसरा भाग, ही सुवार्ता त्याचा पुत्र येशू. त्यानंतर 10 वचन, मी आपल्या आत्म्याने त्याच्या पुत्राच्या सुवार्तेच्या कार्यात करतो. 15 वचन, तुम्हालाही सुवार्ता सांगण्यास. आणि 16 वचन, कारण मला सुवार्तेची लाज वाटत नाही. पहिल्या अध्यायामध्ये, पहिल्या 16 वचनांमध्ये 6 वेळेस
सुवार्ता शब्दाचा उल्लेख पाऊल करतो. त्याच्या दृष्टीनं सुवार्ता किती महत्त्वाची आहे म्हणून त्याच्यावर तो भर देतो. आणि मग 17 वचन, कारण तिच्यात देवाचे नीतिमत्व विश्वासाने विश्वासासाठी प्रगट झालेले आहे. नीतिमान विश्वासाने जगेल या शास्त्रलेखाप्रमाणे हे आहे. इंट्रोडक्शनमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मार्टिन लुथर यांच्या जीवनावर या वचनाद्वारे फार मोठा परिणाम झाला. नीतिमान विश्वासाने वाचेल. द जस्ट शॅल लिव्ह बाय फेथ. विश्वासानेच आमचं तारण होतं, विश्वासानेच आम्ही जगतो, हा विचार मार्टिन लुथरला कळला आणि त्याचं जीवन बदलून गेलं. पहा, या ठिकाणी नीतिमत्वाविषयी आणि विश्वासाविषयी अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्यात. पहिली गोष्ट, देवाचं नीतिमत्व विश्वासाने विश्वासासाठी प्रगट झालेलं आहे. संपूर्ण जगासाठी देवाचं नीतिमत्व प्रगट झालेलं आहे. अगदी प्रारंभाच्या काळापासून देव हा नीतिमान आहे हे देवानं प्रगट केलेलं आहे. आदाम हवेपासून ते आजपर्यंत हा संपूर्ण काळ मानवजातीला देवानं आपलं नीतिमत्व प्रगट केलेलं आहे. आणि रोमकरास पत्राच्या अभ्यासामध्ये आपल्याला नीतिमत्वासंबंधी, राईचसनेस संबंधी बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतात. परंतु हे जे देवाचं नीतिमत्व आहे ते विश्वासानं प्रगट झालेलं आहे. ज्या ठिकाणी विश्वास आहे त्या ठिकाणीच देवाचं नीतिमत्व काय आहे याचा अनुभव आम्हाला येईल. जर आमचा विश्वास नाही, विश्वास ठेवण्याची आमची इच्छा नाही, तर देवाचं नीतिमत्व काय आहे, द रायचसनेस ऑफ गॉड, आम्हाला समजणार नाही. देवाचा जो स्वभाव आहे, नीतिमत्व हा देवाचा स्वभाव आहे. इट इज द कॅरेक्टर ऑफ गॉड. उद्या आणि परवा मला 2 दिवस इचलकरंजीमधील शालोम बायबल सेमिनरीमध्ये ख्रिस्ती सिद्धांतांविषयी सांगायचं आहे. आणि देव आणि प्रभू येशू ख्रिस्त या 2 सिद्धांतांविषयी सांगायचं आहे. आणि पहा, प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनावर ख्रिस्ती सिद्धांताचा एक मोठा पगडा असायला हवा. आमचं जीवन हे ख्रिस्ती सिद्धांतानं प्रभावित व्हायला पाहिजे. आम्ही जे काही करतो त्यामागे ख्रिस्ती सिद्धांत आहे की नाही, कोणता ख्रिस्ती सिद्धांत आहे याचा विचार आपण करायला पाहिजे. आणि पहा, आमचं जीवन देवाच्या या स्वभावामुळं प्रभावित होतं की देव हा नीतिमान आहे. गॉड इज अ रायचस गॉड. आणि म्हणून अनेक गोष्टी घडतात. आणि देवाचं नीतिमत्व हे आम्हाला केवळ विश्वासाच्या द्वारे प्रगट होतं. आम्ही फार शिकलो, आम्ही फार मोठ्या बायबल कॉलेजमध्ये गेलो म्हणून देवाचं नीतिमत्व आम्हाला मिळत नाही. देवाचं नीतिमत्व आम्हाला विश्वासाच्या द्वारे प्राप्त होतं. आम्ही स्वतःच्या प्रयत्नानं, स्वतः धडपड करून, पैसे देऊन, रूढी परंपरा पाळून, विधी करून देवाचं नीतिमत्व आम्हाला मिळत नाही. देवाचं नीतिमत्व हे देवानं दिलेलं दान आहे की जे विश्वासाच्या द्वारे आम्हाला प्रगट होतं. आमच्या जीवनामध्ये देवाचं नीतिमत्व काय आहे याचा अनुभव जर आम्हाला घ्यायचा असेल तर आम्हाला विश्वास ठेवावा लागेल. विश्वासाच्या द्वारेच देवाचं नीतिमत्व आम्हाला प्रगट होईल. आणि मग शेवटी सर्वात महत्त्वाचं, नीतिमान विश्वासाने जगेल. हबक्कूक याचा 2 अध्याय आणि 4 वचन यावर आधारित हे आहे. नीतिमान विश्वासाने जगेल. जर आम्हाला ख्रिस्ती जीवन जगायचं असेल तर ते आम्हाला विश्वासाच्या द्वारेच जगता येईल. दुसरा कोणताही मार्ग नाही. आम्ही स्वतःच्या प्रयत्नानं, स्वतः धडपड करून, स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहून, स्वतःच्या शिक्षणावर, स्वतःच्या घराण्यावर, आम्ही कोणत्याही गोष्टीवर अवलंबून राहण्यामुळं आम्हाला देवाचं नीतिमत्व मिळू शकणार नाही, आम्ही वाचू शकणार नाही. आमचं जर तारण व्हायचं असेल तर तारणासाठी आम्हाला देवाचं नीतिमत्व मिळणं आवश्यक आहे. आणि ते केवळ देवाचं दान आहे. केवळ विश्वासाच्या द्वारे देवाचं नीतिमत्व आम्हाला प्राप्त होतं, आमच्या स्वतःच्या प्रयत्नानं नाही. आम्ही स्वतः किती धडपड केली, आम्ही स्वतः किती पवित्र होण्याचा प्रयत्न केला, आम्ही किती शुद्ध जीवन जगायचा प्रयत्न केला, आम्ही किती चांगलं जीवन जगायचा प्रयत्न केला, आम्ही किती चांगली कृत्य करायचा प्रयत्न केला, चांगली कर्म करायचा प्रयत्न केला, तरीसुद्धा आम्हाला ते जमणार नाही.
कारण नीतिमत्व हे देवाचं दान आहे आणि या नीतिमत्वाच्या द्वारेच आम्ही जगू शकतो. देवाची इच्छा आहे की त्याचं नीतिमत्व आम्हाला मिळावं. त्यासाठीच प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर मरण पावला. देवाचं नीतिमत्व त्या वधस्तंभावर प्रगट झालं. देवानं आपल्या स्वतःच्या पुत्राला आमच्यासाठी त्या ठिकाणी बलिदान असं दिलं. त्या ठिकाणी त्याला शिक्षा देण्यात आली. आमच्या पापांची शिक्षा प्रभू येशू ख्रिस्तानं स्वतःच्या देहामध्ये घेतली. त्यानं खंडणी भरून दिली आणि त्याचं नीतिमत्व आम्हाला बहाल केलं. देवाचं नीतिमत्व ही देवानं दिलेली आम्हाला देणगी आहे आणि ते केवळ विश्वासाच्या द्वारे आम्हाला प्राप्त होऊ शकतं. विश्वासाच्या द्वारे आम्हाला मिळू शकतं. देवाचं नीतिमत्व तुम्ही मिळवलं आहे का? केवळ विश्वासाच्या द्वारे. ज्यावेळेस आपण प्रभू येशू ख्रिस्ताला आपलं तारणारा म्हणून स्वीकारतो, त्यावेळेस देव हे जाहीर करतो की तू नीतिमान आहेस. आमच्या पापी जीवनाकडे तो पाहत नाही. आम्ही पश्चाताप केल्यामुळं, आमच्या पातकांची क्षमा झाल्यामुळं, प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्तानं आमची पातकं धुवून गेल्यामुळं, शुद्ध झाल्यामुळं, त्याच्यावर पांघरून घातल्यामुळं देव जेव्हा आमच्याकडे पाहतो त्यावेळेस तो आम्हाला नीतिमान म्हणून पाहतो. पुढच्या वेळेस आपण याविषयी अधिक विचार करूया. हा फार मोठा विषय आहे, देवाचं नीतिमत्व. परंतु या पुस्तकामध्ये रोमकरास पत्रामध्ये आपण अभ्यास करत असताना देवाचं सत्य, देवाचे सिद्धांत तो आम्हाला प्रगट करेल. या वचनाद्वारे देव आम्हा सर्वांना आशीर्वादित करो. आमेन. प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत प्रभू देवा, आम्ही तुझे उपकार मानतो. आजचा दिवस तू आम्हाला दिलास. तुझ्या सानिध्यामध्ये तुझी स्तुती आराधना करण्यासाठी, तुझं वचन ऐकण्यासाठी ही सुंदर संधी तू आम्हाला दिलीस. याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही तुझी स्तुती करतो. प्रभू, गेल्या आठवड्याभर तू आम्हाला सांभाळलंस आणि हा नवीन दिवस तू आम्हाला दाखवलास. त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. जे वचन, जो संदेश आमच्याकडे आला आहे त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. तुझी सुवार्थ आम्हाला ऐकायला मिळाली. प्रभू, ही किती मोठी कृपा तू आमच्यावर केलीस, किती मोठा आशीर्वाद तू आम्हाला दिला आहेस, त्याबद्दल आम्ही उपकार मानतो. आणि आम्हाला सुवार्थेची लाज वाटू नये, सुवार्ता सांगण्यासाठी आम्ही उत्सुक असावं, म्हणून आम्हा सर्वांचं सहाय्य कर. येणारा आठवडा आम्हा प्रत्येकांसाठी आशीर्वादित कर. आमची तू काळजी घे. जे आमच्यामध्ये दुःखी आहेत, निराश आहेत, त्यांना स्पर्श कर. त्यांना तुझी शांती, तुझं सांत्वन तू दे. ज्यांचे वाढदिवस आहेत, लग्नाचे वाढदिवस आहेत, विशेष प्रसंग आहेत, त्या सर्वांना तू आशीर्वादित कर. त्यांची तू काळजी घे. तुझे सर्व आशीर्वाद त्यांच्या जीवनामध्ये त्यांना अनुभवास येऊ दे. प्रभू, आज आम्ही आमच्या देशासाठी प्रार्थना करतो. आमच्या देशावर आशीर्वाद पाठव. आमच्या देशामधील ज्या सर्व समस्या आहेत, बेरोजगारी आहे, गरिबी आहे, गुन्हेगारी आहे, प्रभू, या सर्व गोष्टींचा तू नाश कर. तुझी शांती, तुझी कृपा, तुझा आशीर्वाद, तुझी समृद्धी आम्हा सर्वांना लाभू दे आणि सुवार्थेची घोषणा या देशामध्ये अधिक होऊ दे. अनेकांनी तुझ्याकडे वळावं, तुझ्यावर विश्वास ठेवावा, असा अनुग्रह तू कर. तुझ्या मंडळीला तुझ्या सुवार्थ प्रसारासाठी तू तयार कर, अशा मी प्रार्थना करतो. प्रभू, यावेळेस आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. तू आम्हाला चालव. चालणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो, म्हणून तो ऐक. आमेन. प्रियांनो, आजच्या संदेशामधून तुम्हाला प्रभूचा आशीर्वाद मिळाला आहे ही मला खात्री आहे. यावेळेस आता आपण प्रभुभोजन घेणार आहोत. चला तर मनाच्या पूर्ण तयारीनिशी प्रभुभोजनामध्ये सामील होऊया. देवाच्या प्रिय लोकांनो, प्रभूच्या मेजामध्ये सहभागी होण्यासाठी, पवित्र प्रभुभोजनामध्ये सहभागी होण्यासाठी आपण सर्वजण स्वतःची तयारी करूया. आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत प्रभुदेवा, आम्ही तुझे उपकार मानतो. तू आमच्यावर प्रीती केलीस. आम्ही पापामध्ये असताना
तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याला तू या जगामध्ये पाठवलंस आमच्या पापांसाठी. अत्यंत क्रूर अशा वधस्तंभावर त्यानं स्वतःचं बलिदान केलं. आपलं निष्कलंक रक्त त्यानं सांडलं. प्रभू, त्याच्या या बलिदानाबद्दल आज आम्ही तुझी स्तुती करतो आणि उपकारस्तुतीच्या अंतःकरणानं आज आम्ही तुझ्याकडे येतो. हा मेज आम्ही सिद्ध करत असताना तू आमचं सहाय्य कर, तू आमचं मार्गदर्शन कर. या मेजामध्ये सहभागी होण्यासाठी तू आम्हाला पात्र कर. तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तू आम्हाला शुद्ध कर आणि हा संपूर्ण विधी प्रभू तू आशीर्वादित कर, अशा मी प्रार्थना करतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो. आमेन. आपण प्रार्थना करूया आणि आपणही या प्रार्थनेमध्ये माझ्याबरोबर सहभागी होऊ शकता. हे सर्व समर्थ देवा, तुला आमची अंतःकरणे पूर्णपणे ठाऊक आहेत. आमच्या मनातील आशा, आकांक्षा आणि विचार तू पूर्णपणे ओळखतोस. आमची कोणतीही बाब तुझ्यापासून लपलेली नाही. आम्ही तुझ्यावर मनोभावे प्रेम करावे आणि तुझ्या पवित्र नामाचा महिमा यथार्थ वर्णन करावा, म्हणून पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तू आमची मने शुद्ध कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. प्रियजन हो, आपल्या एकुलत्या एका पुत्राला जगात पाठवून देवानं मानव मात्रावर असलेल्या त्याच्या अद्वितीय प्रीतीचे प्रमाण दिले आहे. त्या पुत्राने आम्हाला आमच्या पातकांपासून मुक्त करावे, स्वर्गात आमच्यासाठी मध्यस्थी करावी आणि आम्हाला सनातन जीवन द्यावे, अशी देवपित्याने योजना केली. तेव्हा देवाच्या अनुग्रहाने त्याच्या आज्ञांचे पालन करण्याचा, सर्वांशी प्रेमभावाने आणि शांतीने राहण्याचा आपण निश्चय करूया. देवावर विश्वास ठेवून पश्चातापी अंतःकरणाने आपण आपली पातके पदरी घेऊया. आपण सर्व मिळून पापकबुलीची प्रार्थना करूया. माझ्याबरोबर आपण ही प्रार्थना करा. हे सर्व समर्थ देवा, आमच्या स्वर्गीय देवबापा, आम्ही वाईट कृत्य करून, वाईट शब्द बोलून, वाईट विचार मनात बाळगून पाप केले आहे. आम्ही तुझे तसेच इतरांचेही अपराधी आहोत. कधी अजाणतेपणी, कधी हेतुपुरस्सर, तर कधी मोहाचा प्रतिकार करू न शकल्यामुळे आम्ही पाप केले आहे आणि तुला अनेक वेळा दुखावले आहे. करू नये ते आम्ही केले आणि करावे ते आम्ही केले नाही. याबद्दल आम्हाला खरोखर वाईट वाटते. आम्ही मनापासून पश्चाताप करतो आणि तुझ्याकडे क्षमेची याचना करतो. तुझा पुत्र येशू ख्रिस्त यानं आमच्यासाठी बलिदान केलं, म्हणून तू आम्हाला क्षमा कर. तू आम्हाला नवं जीवन दे. आम्ही तुझी सेवा करावी व तुझ्या नामाचे गौरव करावे, असे तू कृपेने कर. आमेन. जे एकमेकांना त्यांच्या अपराधांबद्दल क्षमा करतात आणि स्वतःच्या पातकांबद्दल मनापासून पश्चाताप करतात, त्यांना क्षमादान देणारा देव आमच्यावर दया करो. आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला त्यांच्यापासून मुक्त करो. योग्य ते करण्यासाठी तो आम्हाला समर्थ करो आणि सार्वकालिक जीवन आम्हाला देव. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. देवाची उपकारस्तुती असो. प्रभूचं वचन आपण ऐकूया. करिंथकरास पहिले पत्र 11वा अध्याय आणि 23 वचनापासून पुढे. कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले आहे, की ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले, त्या रात्री त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली आणि म्हटले, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे. माझ्या स्मरणार्थ हे करा.
मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता. म्हणून हे स्वर्गीय देवबापा, त्याच्या स्मरणार्थ ही भाकर आणि हा द्राक्षरस आम्ही समर्पित करीत आहोत. क्रूसावर त्याने केलेला एकमेव परिपूर्ण यज्ञ, मृतातून त्याचे झालेले पुनरुत्थान आणि त्याचे स्वर्गारोहण याबद्दल आम्ही घोषणा करतो. तसेच त्याच्या गौरवशाली पुनरागमनाची आम्ही आतुरतेने प्रतीक्षा करतो. आमेन. प्रार्थना करूया. हे दयाळू प्रभो, तू सिद्ध केलेले भोजन घेण्यासाठी आम्ही येत आहोत. ते आमच्या धार्मिकतेमुळे नव्हे, तर तुझ्या अपार करुणेवर विश्वास ठेवून तुझ्या ताटाबाहेर सांडलेले अन्नकण देखील वेचण्याची आमची पात्रता नाही. तथापि सदा सर्वदा दया करणे हा तुझा स्वभाव धर्मच आहे. तेव्हा हे करुणाकर प्रभो, तुझ्या पुत्राच्या येशू ख्रिस्ताच्या देहाचे व रक्ताचे सेवन केल्यामुळे आमचा पापी देह निर्मळ आणि आमचा आत्मा शुद्ध होऊ दे. त्याने आम्हामध्ये आणि आम्ही त्याच्यामध्ये राहावे असे तू कृपेने कर. आमेन. देवाच्या प्रिय लोकांनो, जे तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर आपला तारणारा आणि प्रभू म्हणून विश्वास ठेवता, ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये बाप्तिस्मा घेतला आहे, श्रद्धापूर्वक या प्रभू भोजनात सहभागी व्हा. आपल्या प्रभू येशू ख्रिस्तानं तुमच्याकरता अर्पण केलेल्या देहाचे व रक्ताचे सेवन करा. तो तुमच्यासाठी मरण पावला याची जाणीव ठेवा आणि विश्वासाने आणि उपकार स्मरण करीत त्याला आपल्या अंतःकरणात सामावून घ्या. ख्रिस्ताचं शरीर तुमच्यासाठी मोडण्यात आलं, त्याच्या स्मरणार्थ आपण घेऊया. आपण सर्व एकाच वेळी याचं सेवन करूया. ख्रिस्ताचं रक्त तुमच्यासाठी सांडण्यात आलं, त्याच्या स्मरणार्थ यामधून घ्या. आपण सर्व एकाच वेळेस या प्याल्यातून सेवन करूया. श्रद्धापूर्वक प्रभुभोजन घेतल्यानंतर आपण आता देवाला धन्यवाद देऊया. प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ देवा, तू आम्हाला तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्या शरीराचे व रक्ताचे आध्यात्मिक अन्न भरवलेस, म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. तुला मान्य असा जिवंत यज्ञ होण्यासाठी आम्ही त्याच्याद्वारे आमचं जीवन तुला समर्पित करतो. आमच्या आचरणाने व कार्याने तुझा आदर व सन्मान व्हावा, तुझा गौरव केला जावा, म्हणून तुझ्या आत्म्याचं सामर्थ्य देऊन तुझं कार्य करण्यासाठी तू आम्हाला पाठव. आमेन. प्रभूनं शिकवलेली प्रार्थना करूया.
हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जशी आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो, तशी तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. प्रभूचा आशीर्वाद घेऊया. आता ज्या शांतीच्या देवानं सर्व काळच्या कराराच्या रक्तानं मेंढरांचा महान मेंढपाळ आपला प्रभू येशू याला मेलेल्यातून परत आणले, तो देव आपल्या दृष्टीने जे आवडते ते आपणामध्ये येशू ख्रिस्ताच्या द्वारे करो व आपल्या इच्छेप्रमाणे करण्यास तो तुम्हाला प्रत्येक चांगल्या कामात सिद्ध करो. त्या येशू ख्रिस्ताला युगानयुग गौरव असो. आणि देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांसह प्रभू येशूवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक शिष्याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. सुवंद्य देवा परात्पर स्तवा हो त्याला खाईवर तो बाप पुत्र आत्मा जा त्रेक्याला द्या अनंत शांतीने जा आणि प्रभूची आणि एकमेकांची सेवा करा. आमेन. प्रियांनो, आजची उपासना तुम्हाला आशीर्वादाची ठरली आहे ही खात्री आहे. आम्हाला आपले अभिप्राय जरूर कळवा. आम्ही आपल्या अभिप्रायांची वाट बघत आहोत. आता भेटूया पुढील रविवारी. तोपर्यंत शालोम.